मारुती एंटरप्राइजेस। आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध। ड्रेस मटेरियल मिळेल। प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची मागणी संगमनेर काँग्रेसने केली आहे। हिंदू धर्म हा मानवतेची शिकवण देतो, मात्र राजकीय कारणांसाठी बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होतोय आणि हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशमधील तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस आणि विविध समाजसेवी संस्थांनी केली आहे। तर हिंदूंवरील अत्याचार तातडीने थांबवावेत अशी मागणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केली आहे आणि उद्या होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असल्याचं डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटलंय। आज हे मानवतावादी संपूर्ण विसरून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून तिथं जे अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे। त्याचप्रमाणे इस्कॉनचे जे प्रमुख आहेत चिन्मय कृष्णदास यांनाही अटक झालेली आहे आणि विविध प्रकारचा त्रास त्या ठिकाणी हिंदू समाजावर होत आहे। तेव्हा बांगलादेशातील सरकारने निश्चितपणे सर्वांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि आपल्या भारत सरकारमध्ये सुद्धा त्याचा निर्णय योग्य प्रकारचा घेतला पाहिजे असं मला वाटतं। बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कारवाई योजनेबाबत देशातील हिंदू अल्पसंख्याक समाजावर वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या प्रकरणे समोर येत आहेत। त्यांच्या धार्मिक स्थळावर हल्ले, मारहाण, मालमत्तेची तोडफोड यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या विरोधात भारतातील जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे। बांगलादेशचा स्वतंत्र देश म्हणून उदय होण्यात भारत सरकार व भारतीय सैनिकांनी मोठा आणि महत्त्वाचा वाटा उचललेला आहे। त्यामुळे बांगलादेश सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। तरी पण आपण बांगलादेश सरकारशी तातडीने चर्चा करून नंबर 1 हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्यायाची गंभीर दखल घेण्यास भाग पाडावे, त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करावी। इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांची तातडीने सुटका व्हावी यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा। तसेच उद्या होणाऱ्या 10 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या मोर्चास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि हा विषय संसदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते राहुलजी गांधींनी सुद्धा बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाले त्यांनी सुद्धा तो मुद्दा या ठिकाणी संसदेत मांडलेला आहे। तरी पण भारत सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत यासाठी आज आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू समाजावरती अल्पसंख्याक हा समाज जिथे आहे त्याच्यावरती अतिशय वाईट असे अत्याचार होत आहेत। तिथल्या सर्व हिंदू समाजावरती खूप अत्याचार होत आहेत। तिथले देवस्थान काही ठिकाणी तोडले जात आहेत। त्याचबरोबर इस्कॉनचे अध्यक्ष माननीय चिन्मय कृष्णदास यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने अटक। आम्ही सर्वजण आज काँग्रेस पक्ष आणि सर्व विविध सामाजिक संस्था आज इथे याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे की आपली ही जबाबदारी आहे की ह्या हिंदू समाजाची रक्षण करण्याची जबाबदारी आहे। जिथे अन्याय होत असेल तिथे आपण नक्कीच उभा राहायला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथे संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये हजर आहोत, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि केंद्र सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण तरी त्यांचं रक्षण केलं पाहिजे, काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलंच पाहिजे असं आमच्या सर्वांकडनं मी आज इथे निवेदन देत आहे। संगमनेर तालुका काँग्रेस आणि विविध समाजसेवी संस्थांच्या वतीनं आज प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं गेलंय। यावेळी तालुका काँग्रेससह विविध समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते। हे निवेदन प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी स्वीकारले।
उद्या होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पाठिंबा असल्याचं डॉक्टर जयश्री थोरात यांनी सांगितलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.